की तिकडे गोळा इकडे वावरात गेल्या शेळ्या काय तुझ्या वावरात उग बाबा डोक्यात शेळत खायला ए अरे पडशी रे तुझा बियाचा पडन बाहेर आशिया आता पावसाळ बिटकुळा अरे अशा हळू नको शेळ्या काय करते तिकडे अरे खाऊ की म्हणजे खाल्लं सगळं धान माझं तुझं त्या शेळ्याचं खपकार की तिकडे वाड्याला गोडा बांधलेला दिसे ना तुला इथं ते माझ्या गोड्याला आहे की इथं खायला अरे तुझा घोडा काय दूध देणार वे अरे माझा गोडा दूध देऊ नाही तर नाही देऊ पण तू शेळ्या काय हाकल तिकडे बरं नाही वावर काय लावलं अशा काय खाऊन खाऊन तुझं खायच्यात बरं त्या अरे मग खाऊन खाऊन आम्हाला गुर बिर काय गोड बिड आहे का नाही काय त्या घोड्याला पाठवू का घोड्याला घोड घोड काय पाळून पाळसला का घोड शेळ्या फिळ्या घे बघलंय उत्पादन आहे शेळ्यात अरे हे गोडा माझा 10,000 कमवून देते मला रोजचेच काय घोडा तुला कमवून देतोय 10,000 त्याला कुठं सुपारी आहे ना काय तुझं लग्न झालंय का तुला काय करायचं माझ्या लग्नाचं गळ्यात काही दिसणार म्हणून म्हणलं झालं का नाही विचारा अरे शेळ्या गोडा लग्नात अयो बघ हे ते कशाला आणलंय ते पांढरं इकडे उधाळ राहणार पांढरं म्हण नको सुवर्ण आहे ती सुवर्ण पांढरं हा फक्त शेळ्या बघ अयो तिकडे वड्याला खप करतोय शेळ्याचा वड्याला कुठे लावतोस रे मला आणि तुला माहिती का मंगळसूत्र ती मी का घालून येत नाही का आता यासारखे बागादार लोकांना त्यांना म्हणते लग्नच नाही मग म्हणते चार शेळ्या चार तर मी नाही घोलणार आपण तुला मस्त तिकडे बागादार भेटत पण माझ्यासारखा नाही भेटणार आली मला गोलवायला बस म्हण बाग 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 काय लावलंच राहत काय काँग्रेस कांसाला आणून सोडलाय वे मग आता तुझं म्हणणं काय नाही खाऊ दे मुकाची खाऊ दे मग चल तिकडे माझ्या मंदिरात जाऊन बसू मंदिरात तिथं टाकी पशी बसून जाऊन अरे बाबा शेळ्या जात्या ना फार घरी माझ्या जाऊ दे मी जाऊन आणि तिकडे गेल्यावर जिथं म्हातारा दांडकच काढून माझ्या माग लागून बाबा काय काढीन काय दांड आणलंय दांड केलंय भारी तिकडे दांडक्या लोक हात लाव ते कोण आणलं संग कुठलं शेळ्या उधाळी त्या नुसतं अरे ती हाय शेजारचं आपलं येड नुसतं शेळ्यावळा आणते मी अशीच असते निवांत असते ती वळी तर शेळ्या हान म्हणलं वळती की लगेच आणता हान बघ कसं पळत अजून काय काय करतो तुझ्यासाठी काही बी काही बी पाणी फिनी पाजित ते सगळं तीच करीत सगळंच पाणी फिनी सगळं तेच पाजितो सगळंच करतो ते मग तू कशाला येत असते नुसती बघ तर आपलं काठ घेऊन मागे हिंडायचं माझ्या याला का तुझी होय यातल्या किती गाबणी सगळ्यात सगळं मग आणि का मालेला का मग तुझ्याकडं बोकडं कितीच बोकडं असते 7-8-10 7-10 आहेत का मोठ्या आहेत का बारीक आहेत आता शिक बारका 5-6 घरी 5-6 संघ मग संघ नाही आणले होय अरे बारकाले ते अजून 4-4 दिवसाचे असं होय भारी हा लय उत्पन्न लय तुझा मग बाबा लेंड्याचा सुद्धा पैसा आहे छत्री बित्री आणि जाऊ पावसा पाणी छत्री कुठे पोरापाशी ठेवली सगळं त्याच्याकडेच एक जीव बर नाही दिला त्यापाशी म्हणजे सगळं त्याच्याकडे म्हणलं सगळं त्या का असतं ती वज फिज मग ते लय झालं तुझं गोड्याने बोलायचं आरती तुझं लग्न नाही झालं म्हणले अजून जमाना काय झालंय काय पोरगीच भेटाना लय बघतोय पोरगी हा तिकडे तुमच्या सारखे गेलं लग्न करून आणि ती जवारी काढलेली म्हणून त्याला लय हातात पुन्हा फुटले गारवा तिकडे नेऊ का शिवी आता हे चाललं तिकडे जायचं हे केलं ठरलं की मी पण मग मला माझ्या बरोबर गप्पा मारत बसा लागेल तुला अरे मारू की या पोराला फक्त त्या वाटणीत लावून देते मी मग आपण गप्पाच मारीत बसतो इथं मंदिरावर पोराला देते हाकलून नाही ती शेळ्या बघन ना बघन पण त्यांनी घरी सांगितलं काय ते म्हणजे ह्याच्यावर ते आशावर बसली शिटली बसली म्हणलं तू काय त्याला गप्पा मारीत बसाय देवाच्या दारात आपल्याला पण आपले सूत्र लय जोड आहेत टोपी ब्लॅक कलरची अरे मग विषय का भावा मग तू भाव आहे अरे मग तुझा जाळकर घरीच भावावाले अरे माझी बहीण भाव टोपीत असं हा म्हणजे दोघं एकाच आई बापाची आणि ही पोराची होय तिला टक लावून बघ ते लोळतोय बघ ना कसा ते माझा सच्चा अशी काय येड तसलं आमच्या सारखे पाठवायचे ती येड्याला काय घेऊन बसली ढिरी बघितली त्याला कळते काही काहीच कळत नसेल त्याला काय करायची वळती हाणाय पुरतं ठेवलंय ती आपलं तुझ्याकडे लोळतोय लागा ते माग बघतो तुझ्याकडे टक लावून त्याला काही तसलं कळत नाही असलं काहीच कळत नाही मला फक्त अर्धिक वर भाकर आणली ना मला लय कळत आहे बरं का पण माझ्यावर येतच नाही कोणी अरे बघू परतीच ती नुसतं ठेवलंय आपलं त्याला अर्धिक वर भाकर आणली ना काय नाही बघ अरे अरे मरण शिळी
अरे मरू दे होय? उत्फेस आला आपल्याकड तू माणसं असंच हानीत असशील काठी फेकून एकराट माणसं हात लावायला ताकद नाही बा कुणाला तुझं लय रोबा बैला का जाऊ दे तर? शियाळ्या ने जायचे आपल्या खाली तिकडे ज्यावरीच रान मोकळं झाले ना नेणार सगळं ते कोंब बिम काहीच ठेवू नको हा ना हा? कोमर फुटलेत ना माग सगळं आरले हिरवं फुटले तिकडं बर बर आणि होय मी काय म्हणते हा. त्यो कांदा म्हणून तो सोडून दिलाय सगळा तसाच त्याला भावच नाही काय करू आणू का म्हशी त्यात तू एक काम कर हा. माझा हाका 7-12 ते तुझ्या नाव लिहून देतो आणि काय तू- म्हणतो तू- खरं तू होय. माझं सगळं खरडा उन्हाळा करतो माझ्या वावराव आणि तू चाल सगळे गुर अरे डोक्याचे केस पिकूच बघ तुझ्या म्हशी वळते का नाही म्हणून. घेणं खंदील लावून जाण अरे त्याचा मला काय ते फायदा झाला पाहिजे अरे तुझ्या पण म्हशी आणि जाणार मी शेळांबर वळीत जाईन माझ्या तू माझ्या म्हशी वळीशी हा नव्हती ना. तू तुझ्या रानात फक्त मला चालून म्हशी मला. नाही पाहिजे हा. मला तू आ? काय म्हणजे तू असली म्हणजे बरं वाटतं म्हणजे काय म्हणायचं तुला ती स्पष्ट बोलत जा अरे म्हणजे तू माझ्या बरं असली का गुरं बिरं वाढायला मग करमत अरे मग येत जाणार तू बी तुझे गुरं घेऊन पण तुझा टाइमच नाही ना मला माहिती मी आलो की तू जाते मी तू आलं की 5 येतो. दिवस उगवता येते बघ तेव्हा सगळे असते 5 झोपलेले वाजता हा आणि महागात जाते किती वाजता संध्याकाळी 8-9 वाजता अयो मग तुझा लय स्टॅमिना का चांगले उलटे फुगूस जायचंच नाही घरी उलटे फोगस तर हा आणि मग काय दूध देतात शेळ्या भाऊ माझ्या शेळ्यांचं दूध 4-5 लिटर तर निघत असतं 7-8-10 नुसतं लिटर शेळ्यांचं हा लय तुझं लय प्रॉपर्टी हा मग सगळं आपलंच आहे सगळं तुझं जे त्याचं आहे काय नाही नाही त्याचं काय दोन पाठी बारकुल्या दोन फाटीसाठी येतंय येतोय आपलं येड तुझ्यासाठी येत असणार आहे तू ती म्हणते पिसाळ्याला कुत्र वाचतात दंग तसं वासात ते बघ ना कसं लाईन हाणतोय माझ्या वा? तुझ्या लाईन हाणतोय बघ ना आणि मग? आपण दोघं बोलतोय ना हं. त्याला खपत नसन आता हा, ते बघ कसं बघत आहे मागून बघू दे हळू बघू बघत दे आहे का हा त्याची नजरच लय वाईट आहे अयो झाकून घेतलं ती बघ उगा रुसन फिसन पुन्हा वळत्या हाणाय जायचं नाही तुझा बरं हिदन तोंड झाकून घेतलं बघ त्याने अरे बाबा ते पुन्हा जायचं नाही वळत्या हाणायला आणि हा ते अरे आणि पण नका जाऊ तिकडं. आपलं ठरलंय ना उद्यापासून आपण यायचं हा? पहाटे यायचं 5 पण वाजता टायमात आली पाहिजे शेळ्या सोडल्या की मी तुला मिस कॉल देईन तुझ्याकडे मोबाईल आहे का हाय की घरी चार्जिंग लावून आले कोणता? बॅलन्स नाही महिना हॅलो बाबूराव बोलते मला का जा तू त्या येड्यासारखी दिसती गे बस काय रे मला काय पण गायबानी. म्हणलं वय चल निघ मग निघ मग तुम्हाला काय पण म्हणतो त्याला म्हणतोय गायबन तुला कशाला म्हणू हम्म. तुला गायबन म्हणलं मग माझं व्हायचं वाटवलं झालंय सर्दी झाली मला जाऊ ग शिका आल्यात सर मग गोळ्या आणून देऊ का तुला नग नग मेडिकल मधून हा 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 पैसे दे मग येडायस काय रे का खात्यावर पैसे असे संग घेऊन राहणार हिंडते मी खात्यावर कोणतं ते बचत खात्यावर बचत नाही मग ही आईच्या आई बँकेचं बँकेत. खातं. हं. आईच्या आहे आईच्या आहे तुझ्या. अरे आईची आई नाही हा. राव दे तुला काय करणार रानगाड्याला तू निघ आईच आणि जा ये गोळ्या आणून दे बघ तेवढ्या हा बस अरे एखादा फरसाणाचा पुडा बी दे आणून लय भूक लागली आशो शिकली मी नावाची मला लागला येड्यात काढाय नाही तुझा खराटा फिरला तिथून पुढं डाबरा आला मला घुलवाय कुटालचा